नियतीने खेळ मांडला तेव्हा स्वामींनी हात धरलेला होता. राम राम मंडळी, मी तुमचा अभि. आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की स्वामी नावाचं हे तत्व नक्की काय असतं. कधी कधी आयुष्यात सगळं सुरळीत चाललेलं असताना अचानक आभाळ फाटतं. तुमच्यासोबत पण असं झालेलं आहे का? पण अशा वेळी जो धीर धरतो त्याला स्वामी कधीच अंतर देत नाहीत. आजचा हा अनुभव ऐका अशा भक्ताचा आहे जो शून्यातून गेला होता, पण स्वामींनी त्याला कसं सावरलं हे आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजचा हा अनुभव तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता काढून टाकेल आणि दूर करतील. मित्रांनो, तो वल्लभ नावाचा एक छोटा व्यवसाय होतं. खूप कष्ट करत होता, पण अचानक मार्केट पडलेलं होतं. उधारी उकडलेली होती आणि डोक्यावर कर्जाचं डोंगर झालेलं होतं. घरांच्या बाहेर बँकेचे लोक उभे राहत होते. बँकेचा सतत होणारा त्रास, घराबाहेर व्हिजिट. त्यावेळी स्वामी भक्त वल्लभला वाटलं की आता विष घेऊन आयुष्य संपवावं, कारण रस्ता काही आता दिसतच नव्हता. पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र घाण ठेवलेलं होतं. जे सोनं दाणं नागिने होतं ते सर्व काही घाण ठेवलेलं होतं. माझी गाडी सुद्धा घाण ठेवलेली होती. अशी वेळ आमच्यावर आलेले होतं. रात्रभर रडत होता, पण कोणासमोर ज्याच्यावर विश्वास होता त्यानेही पाठ फिरवलेली होती. अशा वेळी त्याला एका मित्राने सांगितलं, अरे वेड्या, तू जगाचे दरवाजे ठोकले, पण वटवृक्षाच्या पायथ्याशी कधी बसला आहेस का? मी म्हटलं, वटवृक्ष? ओके म्हटलो आणि मी निघालो थेट अक्कलकोटच्या द्वारी. खिशात फक्त जाण्याचे पैसे होते. तिथे गेल्यावर वटवृक्षाच्या सावलीत बसलो. स्वामींच्या मूर्तीकडे बघून तासन तास रडत होतो. त्याने काही मोठं मागणं केलेलं नाही, फक्त एकच म्हटलेलं होतं, श्री स्वामी समर्थ, मी आता खूप हारलेलो आहे, आता तुम्हीच काय ते बघा. त्याने तिथे अन्नदान सेवाही केलेली होती. म्हणजेच लोट झाड सर्व काही सेवा जे मिळेल ते सेवा करत होता. अक्कलकोटच्या त्या मातीचा स्पर्श झाला आणि त्याच्या मनातील भीती गायब झालेली होती. त्याला जाणवलं की कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता बघा स्वामींचा चमत्कार. तो भक्त परत येण्यासाठी बस स्टँडवर अक्कलकोटमध्ये उभा राहिलेला होता. त्याच्याकडे परतीच्या तिकिटाला 1 रुपयाही नव्हतं. ओळखीचीही कोणी नव्हते तिथे. तर काय करणार? तो विचार करत होता की आता कसं जायचं. तेवढ्यात एक मळकट कपडे घातलेला वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला. त्याने वल्लभच्या हातात एक जुनं पाकिट ठेवलेलं होतं. वल्लभ विचारात पडलेला होता, हे आजोबा कोण आहेत? पण तो वृद्ध माणूस असून म्हणाला, बाळा, हे खूप दिवसापासून तुला द्यायचं होतं, आता याची गरज तुला आहे, हे घे. आणि तो माणूस गर्दीत कुठे दिसेनासा झालेला होता. जेव्हा वल्लभला वाटलं की पाकिट उघडलं, तेव्हा त्यात नेमकी तेवढीच रक्कम होती जेवढी त्याला तातडीचं देणं होतं. कारण परतीच्या प्रवासासाठी जेवढं रक्कम होतं त्या पर्समध्ये तेवढं रक्कमच होतं. मी हतबल झालेलं होतं. तोंडातून शब्द फुटतच नव्हतं. तो वृद्ध माणूस साक्षात स्वामीच होते, जे आपल्याला भक्तासाठी धावून आलेलं होतं. मित्रांनो, आपण यातून काय शिकायला मिळतं? तुमचं नशीब जेव्हा लाट मारतं तेव्हा माझा स्वामी तुम्हाला काळजाशी धरतो. जर तुमच्या आयुष्यात असे कठीण प्रसंग असतील तर घाबरू नका, स्वामींवर विश्वास ठेवा. हा अनुभव तुम्हाला कसा वाटलेला होता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची हे अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. ही श्रद्धा तुम्हाला तारणार आहे. पॅटर्न वेगळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशनही ऑन करा, कारण आपण अशी सत्य स्वामी अनुभव घेऊन येत असतो. आता थांबायचं नाही.